सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। जी समिती आहे आपली, त्याच्यामध्ये परवाच आमची मीटिंग झाली। विखे पाटील साहेब समितीचे अध्यक्ष आहेत आणि याच्यावर योग्य पद्धतीनं तोडगा निघाला पाहिजे मराठा आरक्षणाच्या बाबतीत ही समितीमध्ये झालेली सगळी चर्चा। समितीनं पूर्ण अधिकार विखे पाटील साहेबांना दिले अध्यक्ष म्हणून त्यांनी या बाबतीमध्ये चर्चा करावी। त्याचबरोबर एकच याच्यामध्ये मला म्हणजे एक मंत्री म्हणून आज मंत्री म्हणून मी तो उभा आहे। यापूर्वी मी आमदार होतो सगळ्या मोर्चांमध्ये पहिल्यापासून माझा सहभाग सातारा, नागपूर, मुंबई सगळ्या याच्यामध्ये माझा सहभाग होता। आरक्षणाबाबत एकच माझी भूमिका आहे की आपलं जे मराठा समाजाला जे आरक्षण आपण कोर्टामध्ये आरक्षण दिलं की कोण ना कोण परत हे आरक्षण रद्द करा म्हणून कोर्टात 100% जाणार। कारण हा विषय जो आहे हा विषय असाच हे करण्याचा काहींचा डाव आहे। त्यामुळे आज सरकारच्या माध्यमातून जो प्रयत्न चालला मी स्वतः बघतोय मान्य देवेंद्र फडणवीसांचा पण जो प्रयत्न आहे की उद्या कोर्टामध्ये हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, कुणीही कुठल्याही कोर्टात जाऊ दे तरी या दिलेल्या गेलेल्या आरक्षणाला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे, ते रद्द झालं नाही पाहिजे आणि समाजाला योग्य पद्धतीनं आरक्षण मिळालं पाहिजे जे कायद्याच्या आणि घटनेच्या ह्याच्यात बसलं असेल। सर असं असलं तरी जरांगे पाटलाच्या आंदोलनाला केवळ 1 दिवसाची परवानगी दिली। जरांगे पाटील म्हणतात ही आमची चेष्टा आहे। नाही, आता ती परवानगी जी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पण माहिती आहे, जे मला कळते की कोर्टानं पण त्याच्यामध्ये काही आदेश केलेले आहेत आणि कोर्टाच्या ह्याच्याही नाही दिलेले आणि नक्कीच हे कुठलेही लोकशाही मार्गाने होणारे हे दडपण्याचं प्रयत्न सरकारचा नाही आहे आणि असा प्रयत्न करणार पण नाही। आम्ही सगळे लोकशाही मानणारे लोक आहोत किंवा आणि शेवटी आज आम्ही तरी कुठनं आलो, आज आम्ही पण ग्रामीण भागातनंच आलोय ना। आज मंत्री म्हणून मी जरी असलो किंवा मी जरी आज तुम्ही मला मंत्री म्हणून प्रश्न विचारला तरी शेवटी मी पण एक मराठा समाजाचा घटक आहे। आज मला पण ठीक आहे माझी परिस्थिती चांगली असेल, माझी परिस्थिती किंवा माझ्या आरक्षणाची थोडी आर्थिक परिस्थिती चांगली आहे, मला त्याची झड बसत नसेल, पण आज वस्तुस्थिती आहे की आज राज्यात मराठा समाजातले अनेक लोक आहेत, समाज संख्येनं मोठे आहे, पण आज लोक एवढी त्याच्यामध्ये आहेत की ज्यांना आज त्यांची परिस्थिती दयनीय झालेली आहे। त्यांना शिक्षणाची इतर याची झळ बसती आहे, म्हणजे आता या झळा त्यांना सोसत नाहीत असे। त्यामुळं 100% या बाबतीमध्ये सरकार आणि सगळे नेते तिन्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करून चांगला तोडगा याच्यावर निघावा या दृष्टीनं प्रयत्न करतो। तुम्ही म्हणला येत्या गौरी गणपतीत आटा चक्की घ्यायचा विचार करताय, वॉटर प्युरिफायर पण घ्यायचा आहे, गॅस शेगडी पण घ्यायची आहे, मग या आमच्याकडे। आटा चक्की खरेदीवर 10 ते 50% पर्यंत डिस्काउंट। 14,000 रुपयाची आटा चक्की फक्त 6,999 रुपयात। वॉटर प्युरिफायर खरेदीवर 10% 50% पर्यंतचा डिस्काउंट। 12,000 रुपयांचं वॉटर प्युरिफायर फक्त 6,000 रुपयांमध्ये। शेगड्यांचं तर विचारूच नका, आमच्या एवढी स्वस्त शेगडी कुठेच मिळणार नाही, तेही असंख्य व्हरायटीज मध्ये। आमचा पत्ता माहीतच असेल, आनंद ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा।